हॅलो ट्रेनीज. आज आपण वळणाच्या पट्ट्या, क्रॉस प्लॅनिंग, एज प्लॅनिंग आणि सपाटपणा आणि चौकोनीपणा तपासणार आहोत. या व्हिडिओची उद्दिष्टे आहेत: या सत्रानंतर तुम्ही सक्षम व्हाल वाइंडिंग स्ट्रिप्स वापरण्यासाठी वापर आणि पायऱ्या जाणून घेऊया. क्रॉस ग्रेन प्लेन करा, काठावर समतल करा, सपाटपणाची अचूकता तपासा, चौरसपणाची अचूकता तपासा, आतील चौरसपणाची अचूकता तपासा, पृष्ठभागावरील वळणाची अचूकता तपासा. प्रथम क्रमांकाचा क्रम आणि नंतर कौशल्यक्रम पाहू. चला तर सुरू करूया. वाइंडिंग स्ट्रिप्सचा उपयोग. वाइंडिंग स्ट्रिप्स समांतर किनाऱ्यांसोबत लाकडाच्या अगदी सरळ तुकड्यांची एक जोडी आहे. सामान्यपणे हे जवळपास 375 मिलीमीटर लांब आणि 35 मिलीमीटर रुंद आणि 20 मिलीमीटर जाड असतात. यांचा उपयोग कोणत्याही लाकडी पृष्ठभागाचा सपाटपणा चेक करण्यासाठी केला जातो. एखाद्या जॉबचा सपाटपणा चेक करण्यासाठी एका स्टिकला एका टोकावर ठेवलं जातं आणि दुसरी स्टिक जॉबच्या दुसऱ्या टोकावर ठेवली जाते. जेव्हा स्टिक्सच्या वरच्या किनाऱ्याला पाहिलं जातं आणि जर ते समांतर नाहीत तर पृष्ठभागाला असमान म्हटलं जातं किंवा मग वाइंडिंगमध्ये आहे असं म्हटलं जातं. याला वाइंडिंग स्थितीमध्ये असल्याच्या रूपातही ओळखलं जातं. वर जॉबच्या वरच्या भागाला काळजीपूर्वक समान केलं गेलं आहे आणि वरील स्ट्रिप्सची टोके एकमेकांशी मिळतात, तर स्तराला वाइंडिंगमधून बाहेर मानलं जातं आणि हे पूर्णपणे सपाट असतं. पृष्ठभागावर असमानतेची तपासणी करण्यासाठी रुंदीनुसार किंवा लांबीनुसार वक्र पट्ट्या किंवा विंडिंग स्ट्रिप्सचा वापर केला जातो. सपाटपणा आणि ट्विस्टच्या तपासणीची आवश्यकता आहे, कारण हे सुनिश्चित करते की सपाट केलेल्या लाकडामध्ये एखादा ट्विस्ट आणि काही वर खाली किंवा खडबडीत नाही. फर्निचरच्या पायांना योग्य पद्धतीने जमिनीवर बसवलं जाऊ शकतं. लाकूड निवडण्यापूर्वी हे सुनिश्चित केलं गेलं पाहिजे की लाकडात एखादा ट्विस्ट तर नाही ना, लाकूड वर आणि खाली किंवा खडबडीत तर नाही ना, यासाठी वक्राकार पट्टी किंवा वाइंडिंग स्ट्रिप्सचा वापर केला जातो. चांगले लाकूड ज्यामध्ये ट्विस्ट किंवा खडबडीत किंवा वर खाली नाही, चांगल्या जॉईंट्सच्या तयारीसाठी वापरला जातो. जर लाकूड चांगलं असेल तर दरवाजे आणि खिडकीला योग्य पद्धतीने बंद केलं जाऊ शकतं. टास्क 2. क्रॉस प्लॅनिंग. ग्रेनला आरपार करण्यासाठी ब्लेडला धार ठेवा. सपाट करण्यासाठी जॅक प्लेन सेट करा. लाकूड वर्क बेंचवर ठेवा किंवा कार्पेंटर वाईसने फेस वरच्या बाजूला करून पकडा. वाईसमध्ये 200x25x250 मिलीमीटर जॉबला पकडा. पॅकिंगच्या तुकड्याला किनाऱ्याच्या बाजूला ठेवताना जॉबला वाईसपासून 15 मिलीमीटरवर टाईट करा. विस्कटण्यापासून वाचण्यासाठी कोपऱ्यांना मजबूत छिन्नीने कापा. आधी एका किनाऱ्याला ग्रेनच्या दिशेत सपाट करा, मग दुसऱ्या किनाऱ्याने सपाट करा. कडेच्या एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत तिरकस सपाट करा. किनाऱ्यांपासून मध्याकडे सपाट करा. ट्राय स्क्वेअर आणि स्ट्रेट एजने सपाटपणा चेक करा. पुन्हा प्लेन करा. जर उंच जागा सापडल्या तर प्रक्रिया पुन्हा पुन्हा करा जोपर्यंत तुम्हाला 200x20x250 मिलीमीटरच्या मापासोबत सपाट पृष्ठभाग प्राप्त होत नाही. टास्क 3. एज प्लेनिंग. लाकडाच्या मेजरमेंटची तपासणी करा. एका टोकापासून सपाट करायला सुरुवात करा. विखुरण्यापासून वाचण्यासाठी कोपऱ्यांना मजबूत छिन्नीने कापा. तुमचं काम वाईसमध्ये पकडा. रंधा मारणे किंवा प्लेन करण्यापूर्वी लाकडाला हलण्यापासून वाचवण्यासाठी कोपऱ्याच्या मागे लाकडाचा एक वेस्ट पीस लावा. जोपर्यंत सपाट पृष्ठभाग मिळत नाही तोपर्यंत सपाट करत राहा. दुसऱ्या कोपऱ्यापासून रंधा चालवा. जोपर्यंत तुम्हाला सपाट पृष्ठभाग मिळत नाही तोपर्यंत दोन्ही टोकांपासून मध्यापर्यंत प्लेन करत राहा. शेवटी उरलेल्या वेस्ट लाकडाच्या तुकड्यांना हटवा. ट्राय स्क्वेअरने शेवटच्या टोकाच्या सपाट पृष्ठभागाची तपासणी करा. दुसऱ्या टोकांसाठीही हीच प्रक्रिया पुन्हा करा. कामाचा क्रम. सपाटपणा अचूक आहे याची तपासणी करा. वर्क बेंचवर लाकूड ठेवा. उजव्या हातात ट्राय स्क्वेअर पकडा.
पृष्ठभागाचा सपाटपणा तपासा. चौकोनपणाची अचूकता तपासा. वर्कबेंचवर लाकूड ठेवा. उजव्या हातात ट्राय स्क्वेअर पकडा. चेक करा की लाकूड चारही बाजूंनी बरोबर आहे की नाही. आतल्या चौकोनपणाची तपासणी करा. वर्कबेंचवर लाकूड ठेवा. उजव्या हातात ट्राय स्क्वेअर पकडा. चेक करा की लाकूड आतील चारही बाजूंनी बरोबर आहे की नाही. पृष्ठभागावर ट्विस्टनेसचा अचूकपणा तपासा. वर्कबेंचवर लाकूड ठेवा. उजव्या हातात ट्राय स्क्वेअर पकडा. पृष्ठभागावरील ट्विस्टनेसची तपासणी करा. रिकॅप. वळणाच्या पट्ट्या 375 मिलीमीटर लांब, 35 मिलीमीटर रुंद आणि 20 मिलीमीटर जाड लाकडी पृष्ठभागाच्या सपाटपणाची चाचणी घ्या. विरुद्ध टोकांना ठेवलेले वरच्या कडा समांतर नसल्यास ते वाइंडिंगमध्ये आहे. लेव्हल्स प्लॅनिंग करताना वाइंडिंग स्ट्रिप्स टॉप्स जुळत असल्यास ते आउट ऑफ वाइंडिंग आहे, जे सपाट पृष्ठभाग दर्शवते. फर्निचरचे पाय व्यवस्थित बसण्यासाठी लाकूड वळणमुक्त असल्याची खात्री करणे महत्त्वाचे आहे. क्रॉस प्लॅनिंगमध्ये तीक्ष्ण ब्लेड, जॅक प्लेन आणि समतल पृष्ठभागासाठी छिन्नीने ट्रिम करणे समाविष्ट आहे. एज प्लॅनिंग मोजमाप तपासते, स्प्लिंटरिंग टाळण्यासाठी टाकाऊ तुकडा वापरते आणि दोन्ही टोकांसाठी प्रक्रिया पुन्हा करते. हे प्रशिक्षण सपाटपणा, चौरसपणा, आतील चौरसपणा आणि पृष्ठभाग वळणावर लक्ष केंद्रित करते. ट्रेनीज वर्कबेंचवर या पॅरामीटर्सचे मूल्यांकन करण्यासाठी ट्राय स्क्वेअर वापरण्यास शिकतात. लाकडी कामाची अचूकता कौशल्ये वाढवतात. आशा आहे की या सत्रात शिकवलेले सर्व काही तुम्हाला समजले असेल. दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद आणि तोपर्यंत गुड बाय.